मित्रांनो, मी कुमारेस. मी एक दारुड आहे. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे मित्रांनो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व भावा बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून माझ्यासाठी प्रार्थना आहे. माझ्या पत्नीचं मला सहकार्य आहे. त्यामुळे दारूच्या पहिल्या घोटापासून मी लांब राखला गेलोय मित्रांनो. आज दारू पिलेलो नाही, दारू पिण्याची इच्छा झालेली नाही. मला लांब राखलं जावं लागतं दारूपासून मित्रांनो. कारण माझा आजार भयानक आहे. धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, सातत्यानं वाढत जाणारा, कधीही मला धोबी पछाड देणारा आणि माझ्या मरणाबरोबर संपणारा असा माझा आजार आहे. शरीराच्या, मनाच्या आणि चांगुलपणाच्या दिवाळखोरीचा माझा आजार आहे मित्रांनो. या आजारातून मला कोणीही, मी स्वतः, कुणी माणूस, कुठली मानवी शक्ती किंवा मानवनिर्मित शक्ती, कुठलंही जगिक तत्वज्ञान किंवा विचारसरणी मला माझ्या मद्यपाश या भयानक जीव घेण्या आजारातून बाहेर काढू शकत नाही. कारण हा आजारच असा आहे ना, भयानक आहे, भयानक आहे. या आजाराची भयानकताच ही आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, मला माझ्यासारख्या दारुड्यांना वर्षानुवर्ष, शतकानुशतकं, हजारो वर्ष अनेकदा वाळीत टाकलं गेलं, समाजातून बहिष्कृत केलं गेलं, मला वेडं ठरवलं गेलं. माझ्यासारख्या दारुड्यांना भूत लागलंय, पिशाच्च लागलंय म्हणून मित्रांनो अनेक प्रकारचे अघोरी, भयानक असे विधी, उपचार, उपाय केले गेले. माझ्यासाठी, माझ्यासारख्या दारुड्यांच्यासाठी वर्षानुवर्ष, शतकानुशतकं, हजारो वर्ष पागलखाने निर्माण केले गेले. आणि त्या पागलखान्यामध्ये गुरासारखी माझ्यासारख्या दारुड्यांची अवस्था झालेली होती. त्याचं कारण मित्रांनो, जगामध्ये दारू पिणाऱ्या लोकांच्या मध्ये माझ्यासारखे फक्त 12% असतात मद्यपाश या आजारानं ग्रस्त होणारे. आणि जगातल्या लोकांना वर्षानुवर्ष हे कधी लक्षातच नाही आलं की हा असं का करतो बाबा, किंवा दारू पिणारी स्त्री, पुरुष किंवा इतर हे असे का वागतात, का एवढे आत्मकेंद्रित, अहंकारी, अप्रामाणिक, स्वार्थी, ॲग्रेसिव्ह आणि का असे बुद्धी गेल्यासारखे, ज्ञान गेल्यासारखे, का वेड्यासारखे वागतात, हा प्रश्न जगामध्ये सगळीकडेच सगळ्यांनाच होता. मग त्याच्याकरता काय आहे, कुठल्या धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, संप्रदायाच्या, तत्वज्ञानाच्या काही मर्यादा नाहीत. आणि मग 1935 साली परमेश्वरानं कृपा केली मित्रांनो, उच्च शक्तीनं. उच्च शक्ती म्हणजे हायर पॉवर, हायर म्हणजे परम, पॉवर म्हणजे ईश्वर, परमेश्वर. त्या परमेश्वरानं कृपा केली आणि 2 दारुड्यांना एकत्र आणलं, बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब. आणि त्या 2 दारुड्यांना एकत्र आणलं. त्याचबरोबर त्यांना डॉक्टर सिल्कवर्थ, कार्ल जंग, फादर सायमन, सिस्टर इग्नाशिया वगैरे 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 काही हितचिंतक पण दिले त्या उच्च शक्तीनं. आणि 1935 साली मित्रांनो, माझ्यासाठी एकमेव असा उपाय उच्च शक्तीच्या कृपेत डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यू यांच्या माध्यमातून परमेश्वरानं उच्च शक्तीनं दिला. आणि त्या उपायालाच जीवनशैली, लाईफस्टाईल असं म्हटलं गेलं. आणि त्याचंच नाव आपण वाचतो ते 12 पायऱ्या, 12 स्टेप्स, 12 पावलं असा मराठीमध्ये त्याचा अर्थ घ्यायला पाहिजे. 12 स्टेप्स, 12 कदम. ह्या 12 पावलांच्या सूचना आणि तत्व आणि प्रस्ताव आणि अशी नावं दिलेली आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमस 12 पावलांचा हा जो कार्यक्रम आहे, एक एक पाऊल उचलत पुढं जायचं आहे. तर मी पहिलं पाऊल कसं उचलायचं, दुसरं कसं उचलायचं, असं 12 पावलांच्या पर्यंत मी एक एक पाऊल कसं उचलायचं ह्याच्या साध्या सुध्या सूचना अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं दिलेल्या आहेत. माझ्यासारख्या दारुड्याला जास्त कॉम्प्लिकेटेड, गुंतागुंतीचं असं काही चालत नाही. कारण मी कोणाचं ऐकत नाही, मी कोणाला जुमानत नाही, मी कोणाला स्वीकारत नाही. मी
कोणासमोरही झुकायला तयार नसतो. आणि त्यामुळं परमेश्वराच्या लक्षात आलं की जगामध्ये एवढे 12 धर्म आहेत मोठे मोठे वेगवेगळ्या भागामध्ये, पण प्रत्येक धर्मातली जी दारू पिणारी माणसं आहेत त्यातली 12% हे वेड्यासारखे वागतात, शहाणपणा, मनाचं आरोग्य गेल्यासारखे, आजारी मानसिकतेचे वागतात. आणि मग मित्रांनो, या 12 पावलांचा कार्यक्रम मला दिला. अल्कोहोलिक्स अनॉनिमस असं त्याचं नाव आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणजेच 12 पायऱ्या, आणि 12 पायऱ्या म्हणजेच अल्कोहोलिक्स अनॉनिमस. 12 पायऱ्या नसतील तर अल्कोहोलिक्स अनॉनिमसला काही अर्थ नाही. मग ती अल्कोहोलिक्स अनॉनिमसच नसते. जिथं 12 पायऱ्या नाहीत तिथं अल्कोहोलिक्स अनॉनिमस नाही. त्यामुळे मित्रांनो, माझ्या आजारावरती मला पटेल, स्वीकारता येईल, रुचेल, माझ्यात सुधारणा घडवू शकेल, माझ्या आयुष्याला, मला स्वतःला आणि इतरांना आयुष्यभर उपयोगी पडू शकेल, असा एक 12 पावलांचा कार्यक्रम दिला मी. आणि त्यामुळं काय झालं, कुमारेस नावाचा या जगातल्या कुठल्या तरी एका कोपऱ्यातला पूर्णपणानं आयुष्य बर्बाद झालेला, शरीराची दिवाळखोरी झालेला, मनाची दिवाळखोरी झालेला, आत्मिक दिवाळखोरी झालेला एक दारुडा भारतातल्या 50,000 दारुड्यांच्या सोबत आणि जगातल्या 30 लाख दारुड्यांच्या सोबत जोडला गेला. मित्र, माझा आजार एकाकीपणाचा आहे. मी माझ्या स्वभावदोष आणि चरित्रदोषांच्या भिंतीमध्ये कैद असणारा असा दारुडा आहे, आणि मला त्यात एकटं राहायला आवडतं. मी म्हणजेच मला म्हणजेच आणि माझं म्हणजेच, मी मला माझं यामध्येच राहायला आवडतं, आणि ते सर्वांनी स्वीकारलंच पाहिजे अशी माझी धारणा असते. मग माझ्यासारख्या दारुड्याला मित्रांनो, एकाकीपणातून काढून कुठंतरी जोडलं गेलं पाहिजे, जुळलं पाहिजे, जुळवलं गेलं पाहिजे. आणि ते मला जुळता यावं, कारण मी जोपर्यंत एकटा असतो, मी जोपर्यंत मी 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 म्हणजे मीच असा जगत असतो, तोपर्यंत मी कोणाशी कनेक्ट होऊ शकत नाही आणि मी बर्बाद होतो. आणि मग माझ्यासारख्या पूर्ण बर्बाद झालेल्या, नालायक ठरलेल्या, गैरकृत्य, दुष्कर्म, दुष्क्रिया, चुकीचं वर्तन, चुकीचं बोलणं, चुकीचं वागणं, चुकीचं विचार करणं, चुकीच्या इच्छा, चुकीच्या कल्पना, चुकीची स्वप्न, चुकीच्या महत्वाकांक्षा, अशा सगळ्या घातक गोष्टींनी मी भरलेला माझ्यासारखा दारुडा जो आहे, त्या दारुड्यावरती परमेश्वरानं, उच्च शक्तीनं कृपा केली. मित्रांनो, ज्या उच्च शक्तीला माझ्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं विश्वाचा निर्माण करणारा, विश्व निर्माण करणारी शक्ती, ज्या विश्वामध्ये त्या उच्च शक्तीनं कुमारेस सारख्या दारुड्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या माध्यमातून हात दिला, साथ दिली, मदत दिलेली आहे. इतकं प्रेम ती उच्च शक्ती, तो परमेश्वर, ती हायर पॉवर माझ्यावर करते, हे आता कळतंय. पण मग सर्व काही हरवलेला असा माझ्यासारखा दारुडा अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येऊन मदत घेण्यासाठी तयार कसा होईल, हा मोठा प्रश्न होता. अगदी खालच्या तळाला आपटलेला असूनही दारुडा मदत घ्यायला तयार नसतो, स्वीकारायला तयार नसतो, कारण तो त्या 4 भिंतीत कैद असतो. आणि तो दारुडा म्हणजे कुमार एस असा आहे. त्यामुळे आपण पायऱ्यांच्या वरती मित्रांनो थोडंसं वाचन आणि अनुभव कथन करतोय. दुसऱ्या पायरीमध्ये आपण काही भागामध्ये वाचलं. काय वाचलं ते आपण एक फास्टमध्ये घेऊ आणि मग आपण पुढं जाऊ. पहिल्या पायरीमध्ये मला सांगितलं पराभव पत्कर, व्यक्तिगत हतबलतेची कबुली दे. तिसरी गोष्ट सांगितली स्वतःला नमव. चौथी गोष्ट सांगितली स्वतःचा ताठा स्वतः उतरव. 5वी गोष्ट सांगितली स्वतःच्या इच्छा टाळ, सोडून दे. आणि हे ज्या वेळेला कुमारेस करतो त्यावेळेला कुमारेसच्या लक्षात येतं की अरे रे, हे मला शक्य नाही. मी का म्हणून माझा विचार सोडायचा, मी का म्हणून हे सोडायचं, मी का म्हणून तुमचं ऐकायचं, वगैरे वगैरे वगैरे. आणि मग मित्रांनो कुमारेसच्या लक्षात येतं की अरे, कुमारेस फक्त दारूसमोर हतबल नाही, दारूसमोर नाही पराभव झालेला, कुमारेसचा स्वतःसमोरच पराभव झालेला आहे. आणि स्वतःसमोर पराभव झालाय म्हटल्यानंतर
कुमारेसच्या डोळ्यासमोर चांदण्या चमकायला सुरुवात होते. आणि मग कुमारेस दुसऱ्या पायरीमध्ये दुसरं पाऊल जे आहे ते कळल्याबरोबर कुमारेस बंडखोरी करतो. दुसरं पाऊल काय? आमच्याहून महान शक्तीच आमचा मानसिक निरोगीपणा किंवा विवेक परत मिळवून देऊ शकेल, यावर अनुभवातून आमचा विश्वास बसला. हे ऐकल्यावरती कुमारेस लगेच बंडखोरी करतो. आता बोललो ना पराभव झाला म्हणून, आता बोललो ना दारुड आहे म्हणून, मग आता ते दुसरं काय करायचंय, कशाला ही दुसरी पायरी, आम्ही काय देवाला वगैरे मानत नाही म्हटल्यावर लगेच अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या अनुभवी बांधवांनी सांगितलं की बाबा रे कुमार, तुझ्यासारखेच दारुडे आम्ही पण होतो. 4 प्रकारचे दारुडे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येतात. ज्या वेळेला परमेश्वराचा उच्च शक्तीचा श्रद्धा आणि विश्वासाचा विषय येतो त्यावेळेला 4 प्रकारचे दारुडे असतात. एक असतो की काही देवावर विश्वासच नसतो, काहींचा देवावर विश्वासच नसतो. दुसरे असतात काही देवावर विश्वास ठेवू शकत नाहीत. तिसरे असतात काहींचा देवावर विश्वास असतो परंतु देव आमच्यासाठी काही करू शकेल ह्यावरती विश्वास नसतो. आणि चौथे असतात बुद्धीनं वागणारे, बौद्धिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असणारे, मी म्हणजेच गॉड, मी सेल्फ मेड आहे, असे दारुडे असतात. ते मी 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 देव विव काय नाही, देव आहे देव नाही ह्या भानगडी आम्हाला काही माहिती नाहीत, मी माझं आयुष्य घडवलेलं आहे. दारूनं धोबी पछाड देऊन पण, सगळ्या बाजूनी बर्बाद होऊन पण माझ्यासारख्या दारुड्याची मानसिकता ही असते की ते देव वेव काय नाही आणि तुम्ही काय सांगताय आमचा अनुभवातून विश्वास बसला. त्यावेळेला अल्कोहोलिक्स अनॉनिमस प्रेमानं माझ्या पाठीवर हात फिरवतं, शब्दांनी. बरं का, त्या पुस्तक वाचत असताना लक्षात येतं की किती प्रेम आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मध्ये माझ्यासाठी. ज्या परमेश्वराला मी बाजूला काढलं होतं, EGO, इगो, एजिंग गॉड आउट, म्हणजे परमेश्वराला अंतःकरणातून बाहेर हाकलून देणं, एजिंग गॉड आउट. परमेश्वराला मी माझ्या अंतःकरणातून बाहेर हाकलून दिलं होतं, पण त्या परमेश्वरानं मात्र मला हाकलून दिलं नाही. त्या परमेश्वरानं मला दुसऱ्या पायरीपर्यंत पोचवलं आणि परमेश्वरानं त्याच्याशी जोडण्यासाठी मला एक संधी दिली. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग हे असं ठिकाण आहे जिथं बांधवांनी, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सदस्यांनी जुळायचं कोणाशी आहे? परमेश्वराशी जुळायचं आहे, परमेश्वराशी जुळायचं आहे. मैत्री करण्यासाठी, नातेसंबंध जोडण्यासाठी मी इथे येतो आणि मग कुठंतरी पैशाचे व्यवहार होतात, कुठंतरी देवाणघेवाण होते, कुठंतरी शब्द टाकला जातो आणि नंतर एकमेकांची डोकी एकमेकांच्या डोक्यावर आपटली जातात. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मूळचा मुद्दाच हा आहे, जोडलं कुठं गेलं पाहिजे, मी कुणाशी जुळलं पाहिजे, तर मी त्या उच्च शक्तीशी जुळलं पाहिजे. आणि त्यासाठी मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं की विनयशीलता आणि बुद्धी या 2 गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये विनयशीलता ही पहिल्या नंबरला असली पाहिजे. तेवढं कर. विनयशीलता म्हणजे काय? अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, स्वतःचा खरेपणानं प्रत्यक्षात स्वतः मी कसा आहे, तसा मी जसा आहे तसा मी स्वतःला स्वीकारायचंय आणि जसं आहे तसं व्यक्तिस्थिती परिस्थिती माझ्या भोवतीच्या ज्या आहेत त्यांना जसं आहे तसं, कल्पनेत, स्वप्नात, विचारात वगैरे नाही. आणि मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं विनयशीलतेचा अर्थ काय? विनम्रता, अंतःकरणातली विनम्रता. विनम्रता ती ही आहे. आणि त्यामुळे स्वतःचा जसा आहेस तसा स्वीकार कर सत्यात, आणि तुझ्या भोवतीच्या ज्या व्यक्ती, स्थिती, परिस्थिती, घटना, प्रसंग सगळं जे आहे ना ते जसे आहेत तसा तू स्वीकार कर. याला विनयशीलता म्हणतात. आणि तसा स्वीकार करायचा, त्याला पहिलं प्राधान्य दे. आणि मग बुद्धी जी आहे, तुला काय वाटतं, तुझे विचार काय, तुझा अनुभव काय, तुझा शहाणपणा काय, या सगळ्या गोष्टी 2 नंबरला ठेव. अल्कोहोलिक्स अनॉनिमस असं नाही सांगत मला की तू हुशार आहेस, तुझी हुशारी सोडून दे. मी नुसता हुशार नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसला माहिती आहे की मी कुमारेस हा दारुडा अति हुशार आहे, अतिशहाण आहे, अतिशहाणा. त्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमस काय सांगतो? अतिशहाणपणा सोड, अतिहुशारी सोड, असलं काही सांगत नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमस प्रेमाने साध्या सोप्या शब्दात सांगतं की बाबा रे, विनयशीलता म्हणजे स्वीकार, स्वतःचा जसा आहे तसा आणि इतर व्यक्तिस्थिती परिस्थितींचा, त्याला प्राधान्य दे. आणि मग बुद्धीला प्राधान्य दे. म्हणजे बुद्धी तुझी 2 नंबरला असू दे, पहिल्या नंबरला काय पाहिजे तर स्वीकार. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस आश्वासन देतं की अशा पद्धतीनं
जर विनयशीलता म्हणजे स्वीकार तुझ्या अंतःकरणात आला तर तुला मदत करणारी जी श्रद्धेची शक्ती आहे, फेथ, पॉवर ऑफ फेथ, जी तुला हेल्प करते, हेल्प करू शकते, अशी पॉवर ऑफ फेथ, श्रद्धेची शक्ती, ती देणगी म्हणून तुला मिळेल, गिफ्ट म्हणून तुला मिळेल. अयो बापरे, मला काय करायचं? फक्त माझी अतिहुशारी, माझा अतिशहाणपणा, मला सगळ्यातलं सगळ्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त कळतं असं माझं काहीतरी विचित्र मानसिकता, ही सोडायला नाही सांगितली. ही फक्त दुसऱ्या नंबरला ठेव. पहिल्या नंबरला तू जसा आहेस तसा तुझा स्वीकार कर, इतर जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार कर. म्हणजे मदत ज्या श्रद्धेच्या शक्तीनं तुला मिळणार आहे ती मदत तुला गिफ्ट म्हणून मिळेल, आणि ही श्रद्धा तुला सुद्धा मिळवता येईल. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे बांधव सांगतात, आम्ही पण तुझ्यासारखेच होतो, परमेश्वराला फाट्यावर मारणारे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये महिनोन महिने, वर्षानुवर्ष आहे, पण कार्यक्रमाला फाट्यावर मारणारे असेच आम्ही होतो, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे हे जुने बांधव सांगतात बरं का. आता इथंपर्यंत आपण आहोत. विनयशीलता पाहिजे. आता हे बौद्धिक, स्वतःच्या शहाणपणावरती मिजासी करणारे, माझ्यासारखे जे दारुडे असतात त्यांना हे सांगितलं. आता दुसरा प्रकार सांगितलाय. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये उच्च शक्ती स्वीकारण्यासाठी आम्हाला कुठल्याही रंग, रूप, आकार, उकार, काही कशाची गरज नाही. कारण आमच्या चरित्र दोषांना, स्वभाव दोषांना कुठलाही रंग, रूप, आकार, उकार काही नाही. मग त्या आमच्या स्वभाव दोषांच्या समोर जो आमचा पराभव झालेला आहे, ज्यामुळं दारू आम्ही घट्ट पकडून ठेवली होती, त्या दारूनं पण डोवी पचाड दिलाय. त्या अदृश्य शक्तीला माझ्यातल्या जर त्यापेक्षा महान शक्तीची गरज आहे तर त्या महान शक्तीला सुद्धा कुठल्याही रंग, रूप, आकार, उकार, कर्मकांड, धर्मकांड, तत्वकांड काही गरज नाही. कारण माझ्यासारखा दारुडा कशावरतीही विश्वास ठेवत नाही. माझ्यासारखा दारुडा हा फक्त मला येणाऱ्या अनुभवावरती विश्वास ठेवतो. आणि मग जगातल्या सगळ्या धर्मामध्ये सगळं चांगलं सांगितलेलं आहे, पण ते कुणासाठी आहे? ज्यांच्यामध्ये मानसिक निरोगीपणा आहे, ज्यांच्यामध्ये शहाणपणा आहे, ज्यांच्यामध्ये विवेक आहे, अशा लोकांच्यासाठी. आणि ह्या तीन गोष्टी माझ्यात नाहीत, जन्मतःच नाहीत, मी त्या नाकारतो. त्यामुळं इथं अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणते दुसऱ्या पायरीच्या 12 पायऱ्या आणि 12 रूढीमध्ये दुसऱ्या पायरीच्या प्रकरणात सभासदांचा दुसरा एक गट म्हणतो, धर्म आणि त्याच्या सर्व कार्याला आम्ही अगदी विटलो. आम्ही म्हणत होतो की पवित्र ग्रंथ हे निरर्थकपणाने पूर्णपणे भरलेले होते. हे दाखवण्याकरता त्यातील अध्याय व पंक्ती सुद्धा पुराव्यासाठी आम्ही दाखवू शकू. शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी टिकणारे, शाश्वत असे काही असू शकते हे आम्हाला दिसत नव्हते, पटत नव्हते. काही ठिकाणी त्यातील नीतितत्वे पराकोटीची चांगली होती, तर काही ठिकाणी ती पराकोटीची अशक्यप्राय होती. धर्मवाद्यांच्या नैतिकतेमुळेच आमच्या श्रद्धेला ओहोटी लागली. मंगल प्रसंगी सुद्धा आस्तिकाला चिकटून बसलेल्या ढोंगीपणा, फाजील धर्माचरण आणि इतरांना नेस्तनाबूत करणारा चांगुलपणा, ह्या गुणांचा आम्ही स्वानंदाने म्हणजे स्वतःच्या मनाने मनसोक्त असा आस्वाद घेत होतो. ही सगळी चांगली व धार्मिक वृत्तीची माणसे देवाच्या नावाने एक दुसऱ्याची हत्या करीत होती. ही हानिकारक वस्तुस्थिती मोठ्याने ओरडून जगाला सांगणे आम्हाला किती बरे आवडत होते. वाव वाव, ग्रेट. दुसऱ्याला बोटं दाखवणे, ब्लेम करणे, ब्लेमिंग माझ्यातला भयानक चरित्र दोष आहे. ब्लेमिंग, दुसऱ्याला नालायक ठरवणे, दुसऱ्याला दोष लावणे, दुसऱ्यावर आरोप करणे, दुसऱ्याला आरोपी ठरवणे. या बाबतीमध्ये माझ्यासारखा दारुडा अग्रेसर असतो, एका पायावर तयार असतो आणि 24 तास फक्त आजचा दिवस मी तेच करत असतो आयुष्यभर. फक्त दारू आयुष्यात येण्याच्या आधी मी बोलत नसतो तसं, पण दारू आयुष्यात आल्यानंतर मी तसं वागायला लागतो, बोलायला लागतो, तसं कृत्य करायला लागतो. काय परमेश्वर देव सगळं झूट आहे असं म्हणून त्या परमेश्वराला माझ्या अंतःकरणातून हाकलून देतो. आणि मग ते हाकलून देण्यासाठी मी काय सांगतो कारण, तर धर्म आणि त्याच्या सर्व कार्याला आम्ही अगदी विटलो. म्हणजे धर्म आणि त्याचं कर्मकांड जे असतं
वेगवेगळे विधी हे ते आम्ही विटलो, असं हा दारुड्यांचा दुसरा गट. म्हणजे दुसऱ्या पायरीत आल्यानंतर माझ्यासारख्या दारुड्यांचा एक गट असतो बुद्धीनं चालणारा, दुसरा म्हणतो धर्म हा काही उपयोगाचाच नाही आहे, निरुपयोगी आहे, त्या धर्मातले दोष दिसतात. आता हा दुसरा गट काय म्हणतो, आता इथं बायबल हा शब्द वापरलाय. बायबल या शब्दाचा अर्थ आहे पवित्र ग्रंथ. आता वेगवेगळ्या धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत. बायबल हा हिब्रू शब्द आहे, त्या हिब्रू शब्दाचा अर्थ आहे पवित्र ग्रंथ. तसंच वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे ग्रंथ आहेत. मग आता कसं आहे की इथं बायबल हा उल्लेख का आलाय, कारण हे जे हा जो बांधव आहे शेअरिंग करतोय, इथं सांगतोय मी पूर्वी कसा होतो, तो ख्रिस्ती असल्यामुळं बायबल पवित्र ग्रंथ हा त्यांचा धर्माचा ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आहे. जसा पारशी लोकांचा झेन द वेस्ट आहे, बौद्धांचा त्रिपिटिका आहे, जैनांचं अगमस्तोत्र आहे, मुस्लिमांचं कुराण शरीफ आहे, हिंदूंचं वेद आहे, सिखांचं गुरुग्रंथ साहिब आहे, लिंगायत धर्मांचं वचनं आहेत, शिंतो ह्या जापनीज धर्माचं कोझिकी म्हणून पवित्र ग्रंथ आहे, कन्फ्युजियन म्हणजे चायनीज जो मूळ धर्म आहे त्याचं इचिंग असं म्हणून ते धर्मग्रंथ आहे, ज्युडिझम म्हणजे यहुदी लोक इस्रायलमधले त्यांचं तोराह म्हणून पवित्र ग्रंथ आहे. या सगळ्या शब्दांचा अर्थ काय आहे, पवित्र ग्रंथ. ओके, भाषा वेगळी आहे पण ह्याचा अर्थ आहे पवित्र ग्रंथ. तर अशा वेगवेगळ्या धर्मातली, पंथातली, संप्रदायातली, जातीतली जे काही असेल तत्वज्ञान, ते जगभरामध्ये माझ्यासारखे दारुडे हे अमान्य करतात, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. की असा एक गट असतो की आम्हाला ते मान्य नाही, ते कर्मकांड मान्य नाही, धर्मकांड मान्य नाही, आम्हाला हे नाही, आम्हाला ते नको. आणि आता ते कसं निरुपयोगी आहे, हे धर्म कसे निरुपयोगी आहेत, त्याचे पवित्र ग्रंथ कसे निरुपयोगी आहेत, ते दाखवण्यासाठी माझ्यासारखा दारुडा हिरिरीनं त्यातले अध्याय, त्यातले श्लोक, त्यातली वचनं हे बोलून दाखवतो. बघा ह्याचा काही अर्थ आहे का, त्याला काही अर्थ आहे का, त्यापेक्षा मी जगतोय ते भारी जगतोय. आणि या कुठल्याही धर्मग्रंथ, पवित्र ग्रंथामध्ये काही कायमस्वरूपी माझ्या आयुष्यात निर्माण होऊ शकेल, टिकू शकेल असं काहीच नाही आहे, चांगलं करू शकेल असं काहीच नाही आहे. काही त्यातली नैतिक तत्व ती सुंदरच आहेत, अगदीच सगळ्यात चांगले आहेत, आणि काही जी आहेत ती चांगली असूनही प्रत्यक्ष जीवनात मात्र, आयुष्यात मात्र कृतीत उतरवता येत नाहीत अशी आहेत. आणि हे जे धर्मवादी लोक असतात ना जगातले सगळे, हे दारुड्यांचा दुसरा गट म्हणतोय बरं का. हे कुमारेसनं विचार करायचा आहे की कुमारेस असा होता का, आणि हा प्रश्न कुमारेसने स्वतःला विचारल्यानंतर कुमारेसचं उत्तर हळूच दबक्या आवाजात हो असं आलं. हो, कुमारेस पण असा होता. धर्मवाद्यांच्या नैतिकतेमुळेच आमच्या श्रद्धेला ओहोटी लागली. धर्मवादी लोक जे असतात ते कसे असतात, त्या धर्माच्या नावाखाली इतरांची हत्या करणारे, असे तसे हे ते, असं हा दारुड्यांचा दुसरा गट नावं ठेवतोय, त्यांना दोष दाखवतोय. आणि ही सगळी धार्मिक वृत्तीची जी माणसं आहेत ना, तर ती कशी असतात, तर ती ढोंगी असतात, फाजील धर्माचरण, नुसतं धर्माचा अवडंबर करणारी अशी असतात. आणि त्यांचा चांगुलपणा म्हणजे कसा असतो, सोवळं ओवळं इतरांना नेस्तनाबूत करणारा असतं, असा हा दारुड्यांचा दुसरा गट म्हणतोय. आणि हे जे दुसरा गट म्हणतोय त्यात दारुड्याचा एक भयानक असा चरित्र दोष, कॅरेक्टर डिफेक्ट अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. हे मी कसं सांगतो, हा दोष मी कसा लावतो, तर ह्या सगळ्या धर्मात काही अर्थ नाही, पवित्र ग्रंथामध्ये काही अर्थ नाही आहे, हे मी मोठमोठ्यानं ओरडून जगाला छाती पिटून सांगतो. दोष लावताना मी असा तसा नाही लावत, बोंबा बोंब करून सांगतो. हा भयानक चरित्र दोष आहे माझ्यातला. प्रत्यक्षात काय आहे हे मला माहितीच नसतं, पण मी सांगतो मात्र हे सगळं करतो. हा, आणि परत लबाडी कशी असते माझी, मी माझ्या परंपरेमध्ये असणारं जे काही कर्म असतात, आचरण असतं, विधी असतात, ते मात्र ढोंगीपणाने मी स्वतः पण करत असतो बरं का. हे लिहिलंय पुढं. आम्ही विधायक विचारांच्या जागी नकारात्मक विचारक ठेवले होते. हा जो माझ्यासारखा विचार करणारा दारुड्यांचा दुसरा गट आहे, त्याच्या बाबतीत अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की त्या धर्मामध्ये सांगितलेल्या सगळ्या, कुठलाही धर्म असू दे, त्यात सांगितलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याच्या ऐवजी आम्ही त्याबद्दल काय ठेवले होते, नकारात्मक विचार, निगेटिव्ह थिंकिंगच ठेवलं होतं. हा आमचा स्वभाव विशेष चरित्र दोष आहे बरं का तो. म्हणजे काय आहे, अहंकाराला वाढवणारी, पोषण करणारी, संगोपन करणारी अशी आमची विचारधारणा होती.
ही गोष्ट एत आल्यावर आम्हाला मान्य करावीच लागली. आता हा बांधव जे सांगतोय की हा दुसरा गट जो होता त्या गटापैकीच आम्ही होतो, परंतु अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर आम्हाला आमचा चेहरा आम्हाला दिसायला लागला, आमच्यातले दोष आम्हाला दिसायला लागले. पायरी म्हणजे हा 12 पावलांचा 12 स्टेपचा कार्यक्रम घेतलेला बांधव असं म्हणतोय बरं का. जो 12 स्टेपचा कार्यक्रम घेतला नाही तर स्वतःचा अनुभव येऊच शकत नाही, आणि स्वतःचा अनुभव आला नाही तर माझ्यापेक्षा महान कुणीतरी शक्ती मला मदत करू शकते यावरती माझा पूर्ण विश्वास बसतच नाही. आणि मी जरी तोंडानं तसं म्हटलो तरी त्या उच्च शक्तीचं मला ताकद ती मिळत नाही. मी फक्त तोंड डोकलं बोलत राहतो. म्हणून इथं जो बांधव या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमात सांगतोय की आम्हाला ए मध्ये आल्यानंतर हळूहळू हे लक्षात आलं. काही धार्मिक व्यक्तींच्या पापी गोष्टींचे चराट लावणं म्हणजे बडबड 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 सारखं त्याच्यावरती त्याला भाषणच लावायचं. धार्मिक व्यक्ती कशा पापी आहे, काही धार्मिक व्यक्ती. आता अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडत असतात चांगल्या आणि वाईट, आणि त्या प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक पंथ संप्रदायामध्ये घडत असतात. कोणी चांगलं, कोणी वाईट, कोणी सुष्ट, कोणी दुष्ट असतं. पण त्यावरती मी मात्र काय करतो, बोट ठेवतो आणि त्याच्यावरतीच लेक्चर लावतो. त्या सर्व व्यक्तींपेक्षा आपण श्रेष्ठ होतो अशी स्वतःची सोयीस्कर समजूत आम्ही करून घेत होतो. तर दुसऱ्यांना दोष का द्यायचा, तर मी किती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी किती नीतिमान आहे हे सिद्ध करण्यासाठी खोटा प्रयत्न, ढोंगीपणा. मी ज्यांना ढोंगी म्हणतो, ढोंगी म्हणून ज्यांना मी दोष लावतो, ते दोष लावत असताना मी स्वतःच ढोंगीपणा करत असतो. मी माझ्यातलं काही पाहतच नाही. मला यात एक असुरी राक्षसी आनंद मिळत असतो दुसऱ्याला दोष लावत असताना. इतरांमधील अहंकाराचा, दोषाचा आम्ही तिरस्कारयुक्त धिक्कार करीत होतो. इतर लोकांच्या मध्ये जो काही अहंकार असेल, हा धर्म आणि पवित्र ग्रंथ त्या धर्माच्या याविषयी बोललं जातं, आणि धर्मातले काही व्यक्ती त्यांच्याविषयी लिहिलेलं गेलेलं आहे की त्या अहमन्यतेचा, दोषाचा आम्ही तिरस्कारयुक्त धिक्कार करत होतो. नुसता धिक्कार नाही, नुसता आम्ही निषेध नोंदवत नव्हतो, तर तिरस्कार, इतका भयानक तिरस्कार, हॅट्रेड, हेट, अशा सगळ्याच व्यक्तींच्या बाबतीत माझ्या मनामध्ये असतं का हे? कुमारेसनं स्वतःला प्रश्न विचारला आणि कुमारेसच्या मनात हळूच उत्तर आलं, हो कुमारेस, तू तसा आहेस. दोष काय आहे माझ्यातला? चरित्र दोष. मी स्वतःच अहंकाराने इतका भरलेला आहे, शिगोशिक भरलेला आहे, माझ्यात इतका तिरस्कार भरलेला आहे, आणि माझ्यात इतका नकारात्मकता भरलेली आहे इतकी, की मी इतरांना दोष देत असताना मी स्वतःमध्ये असणारे हे चरित्रदोष कधी पाहिलेच नाही. त्याच दोषाचा वेढा आम्हाला पडला होता. आमच्या श्रद्धेचा जिथे संबंध येत होता, अशा बाबतीत सभ्यपणाचे हे खोटारडे रूपच आमच्या नाशाचे कारण होते. यस, आता सांगितलं. आता माझ्यासाठीची गोष्ट कळली. माझा नाश का झालेला आहे, माझा नाश का झालेला आहे, बर्बादी का झालेली आहे, मी का रॉक बॉटमला पोचलेलो आहे, त्याचं उत्तर दिलं इथं की जिथं जिथं श्रद्धा म्हणून आम्ही काही संबंध जोडायला जातो किंवा आहे असं समजतो, त्या बाबतीत काय आहे, दुसऱ्यांना दोष देताना मी जो स्वतःला सभ्य मानत असतो, एकदम शरापत्ता, मुखवटा, तो जो शरीफपणा मी दाखवत असतो ना, सभ्यपणा, तो खोटा असतो. माझा अहंकार, माझा तिरस्कार, माझं दुसऱ्याला दोष देणं, माझं दुसऱ्याला आरोप लावणं, माझ्यातली नकारात्मकता, नन्नाचा पाडा कायम, हे माझं खरं रूप आहे. पण मी दाखवताना कसा दाखवतो, मी किती सभ्य, मी किती चांगला, मीच किती सुसंस्कृत, आणि हे बाकीचे सगळे पवित्र ग्रंथवाले, हे धार्मिकतावाले सगळे कसे दोषी आहेत हे मी दाखवत होतो. पण माझ्या नाशाचं कारण ते बाकीचे कुणी नाही आहेत. माझ्या नाशाचं कारण मला, माझं. आणि मग इथं बांधव म्हणतो की परंतु अखेरीस येत आल्यावर काहीतरी अधिक चांगल्या गोष्टी आम्ही शिकलो. मग कुमारेसला इथं प्रश्न विचारायला लागतो स्वतःला, कुमारेस ए मध्ये कशा करता आलायस? शिकण्यासाठी आलायस का? कारण हा बांधव तर म्हणतोय की ए मध्ये आल्यानंतर काही चांगल्या गोष्टी आम्ही शिकलो. ए मध्ये आल्यानंतर धार्मिक गोष्टी, कार्मिक गोष्टी, वार्मिक गोष्टी काही नाही, चांगल्या गोष्टी बस.
एवढा एक साध्या शब्दात सांगितलंय. गुड थिंग्स, चांगल्या गोष्टी आम्ही शिकलो. कुमारेस, ए मध्ये येऊन तू चांगल्या गोष्टी शिकतोयस का का त्या अहंकाराच्या दलदलीत परत लोळतोयस? अहंकाराच्या चिखलात लोळतोयस का? दुसऱ्याला दोष देण्याच्या चिखलात लोळतोयस का? आम्ही काही चांगल्या गोष्टी, अधिक चांगल्या गोष्टी असं म्हटलं, अधिक चांगल्या गोष्टी आम्ही शिकलो. मानसोपचार तज्ज्ञांच्या निरीक्षणाप्रमाणे, आता दारुड्यांचं मानसिकता कशी असते तर मानसोपचार तज्ज्ञांच्या निरीक्षणाप्रमाणे दारुड्यांची मानसिकता कशी असते? अवज्ञा करणे आणि दुसऱ्यांना तुच्छ मानणे. अवज्ञा करणे म्हणजे उर्मटपणानं वागणं, उर्मटपणा. अवज्ञा करणे म्हणजे उर्मटपणा. तू काय मला शिकवतो, तू काय मला सांगतो. हा, आणि 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 दुसऱ्यांना तुच्छ मानणे. ते वे त्याला काय अर्थ नाही. तो वे त्याला काय अक्कल आहे. ती वे त्याची काय लायक आहे का. ते वे आपल्या पायाच्या नाकाशी पण येऊ शकत नाही. हा तुच्छपणा माझ्यात भरलेला आहे का? दुसऱ्या पायरीचं वाचन करताना कुमारेसनी स्वतःला प्रश्न विचारायचा असतो. आणि मग कुमारेस प्रश्न विचारतो बरं का स्वतःला, कारण कुमारेसची फाटलेली असते सगळी, हातभर सगळ्या आयुष्याचे वाटोळं झालेलं असतं. त्यावेळेला कुमारेस विचारतो 21 मार्च 2022ला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर, पहिल्या घोटापासून लांब राहायला सुरुवात केल्यानंतर 8 महिन्यांनी कुमारेस स्वतःला विचारतो, कुमारेस असा आहेस का रे बाबा तू? बघ जरा, तुला मान्य नसलं तरी बघ तुझा चेहरा कसा आहे. विनयशीलता म्हणजे स्वतःला जसं आहे तसं स्वीकारणं. मग जसं आहे तसं स्वीकारण्यासाठी मी स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे मनापासून. आणि ज्या वेळेला हा प्रश्न कुमारेस विचारतो, कळला अरे बाप रे, परत एकदा हळूच आतून दबकत दबकत उत्तर येतं, हो कुमारेस तसा आहे. या बहुसंख्य मद्यपीमधील चटकन लक्षात येणारा हा स्वभाव विशेष असतो. हा, मानसोपचार तज्ञ काय म्हणतात आता इथं की बहुसंख्य मद्यपी, बहुसंख्य म्हणजे किती असतात? 99.99% दारुडे, त्यांच्यामध्ये उर्मटपणा आणि दुसऱ्यांना तुच्छ मानायचं हे गुणधर्म, हे स्वभाव दोष, हे चरित्र दोष असतात, बहुसंख्य दारुड्यांच्या मध्ये असतात. म्हणून देवाला तुच्छ समजण्याचे, देवाचीच अवज्ञा करण्याचे दिवस आमच्यापैकी पुष्कळांच्या वाट्याला आले, यात आश्चर्य नाही. मी जबाबदार आहे, मी जबाबदार आहे. या गोष्टीची सुरुवात इथून होते मित्रांनो. जर मी हे विनयशीलता जी सांगितली आहे, स्वीकाराची तयारी, ती जर माझ्यामध्ये मी निर्माण करायला सुरुवात केली, पटत नसलं तरी मला स्वीकारावं लागलं, कारण माझी अवस्था, कुमारेसची अवस्था तशी झाली होती, माझ्यासमोर पर्यायच नव्हता. आणि मग उर्मटपणानं वागणे आणि दुसऱ्यांना कमी लेखणं, तुच्छ लेखणं, या कष्टीत पालापाचोळा, कचरा, दुसऱ्यांना कचऱ्यासारखं लेखणं म्हणजे वागवणं, मानणं, दुसऱ्यांचा तसा विचार करणं, हा माझा जन्मतः दोष आहे. तो मी कुरवाळलेला आहे. ही बहुसंख्य लोकांची मानसिकता आहे. त्यामुळं मित्रांनो, बहुसंख्य दारुड्यांची मानसिकता आहे, लोकांची नव्हे, दारुड्यांची मानसिकता आहे, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतंय. आणि त्यामुळं मी त्या उच्च शक्तीची पण अवज्ञा केली, म्हणजे उच्च शक्तीला पण मी मान्य केलं नाही. उर्मटपणानं उच्च शक्तीसोबत मी वागलो. त्यामुळंच मी उच्च शक्तीला, म्हणजेच देवाला, परमेश्वराला, जो कोणी असेल त्याला मी काय केलं? कमी लेखलं, तुच्छ मानलं, कचरा मानलं, पालापाचोळा मानलं. लहान मूल ज्याप्रमाणे हवरटपणाने, तो सॅन्टा क्लॉज असतो ना, ख्रिसमसच्या नाताळाच्या दिवशी असतो ते दाढीवालं, हो 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 असा तो सॅन्टा क्लॉज असतो बघा, वेगवेगळ्या दुकानांच्या बाहेर असतात ते. त्या सॅन्टा क्लॉजची कथा अशी आहे की तो लहान मुलांच्या बाबतीत असा आहे, सांगितलं जातं, म्हणजे ते मिथक आहे, ते दंतकथा आहे ती, की तो रात्री येऊन त्या लहान मुलांच्या उशाशी काहीतरी खेळणी, त्यांना हव्या त्या गोष्टी तो ठेवून जातो. तर त्या लहान मूल ज्याप्रमाणे हवरटपणाने सॅन्टा क्लॉज जवळ अशक्य अशा मागण्यांची यादी देतं, मग ती मुलं काय करतात? सॅन्टा क्लॉजकडे प्रार्थनेत काय मागायचं? तर जे अशक्य आहे ते,
अशक्य आहे ती कोण मागतं हो? लहान मुलं मागतात, लहान मुलं. आता अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतं की मी पण, दारुडा पण तशाच अशक्यपराय गोष्टी परमेश्वराला मागत असतो. आता लहान मुलानं सांगितलं, समजा हे केलं, प्रार्थना केली की मला चंद्रावरती जायचंय आणि चंद्रावर जाऊन खेळायचंय, तर तो दंतकथेतला, मिथकातला, माईथमधला सांताक्लॉज ते देऊ शकेल का? ती दंतकथा आहे, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी रचलेली दंतकथा आहे सगळ्या जगामध्ये. तशा मागण्या मी देवाकडून करत असतो. बालिश आहेस कुमार, तू बालिश आहेस, असं अल्कोहोलिक्स अनोनिमस अदृश्यरित्या सांगतात. म्हणजे लहान पोर जसं बालिशपणा करतं कडं नाही त्या गोष्टी मागतं, जे शक्यच नाही अशा गोष्टी मागतं, अशा गोष्टी मी परमेश्वराकडे मागत असतो. म्हणजे कुमारेश, तू बालिशपणानं परमेश्वराची प्रार्थना करतोस, तुझ्या मागण्या बालिश आहेस, असं कुमारेसला अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं. मग कुमारेसने विचारायचं स्वतःला. हे इथं दुसऱ्या पायरीच्या तपशिलामध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमस अप्रत्यक्षरित्या तुला विचारतंय की कुमारेस, तू बालिश आहेस, कारण लहान पोरासारख्या तुझ्या मागण्या, अशक्य मागण्या, ज्या शक्यच नाहीत, अशा मागण्या तू परमेश्वराकडे करतोस, तू बालिश आहेस का? आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस काय एके ठिकाणी म्हणतं की मी तो लहान पोरासारखा आहे, बालिश. मी बालिश, बालबुद्धीचा आहे, बालिशपणा करणार आहे मी. माझं शिक्षण कितीही असलं, माझा अनुभव कितीही असला, माझं काही कितीही असलं, मी कितीही स्वतःला बुद्धिमान समजत असलो, अतिहुशार, अतिशहाणा, तरीही माझी बुद्धी मात्र बालिश आहे. आणि म्हणून मी दारुडा झालेलो आहे. दारूमुळं माझी बुद्धी बालिश नाही झाली. मी बालिश पद्धतीनंच वागणारा, बालिश विचार करणाराच आहे, लहान पोरासारखा. बाल म्हणजे किती? वय वर्ष 2, 3, 4, 5, 6, फार तर 7 वर्ष. त्यामुळं आपणही खास उल्लेख करून काही विशिष्ट गोष्टींची मागणी ईश्वराजवळ केलेली असते व त्या विशिष्ट गोष्टी ईश्वर आपल्याला स्वाधीन करीत नाही, म्हणून हे असे घडते. आपल्या जीवनात एखादे मोठे संकट येते आणि त्या संकटाचा जर आपला पराभव झाला असे आपल्याला वाटते. ज्या मुलीबरोबर आपली लग्न करायची इच्छा होती तिच्या मनात मात्र वेगळेच विचार होते. तिने तिचे विचार बदलावेत यासाठी आपण परमेश्वराची प्रार्थना केली, पण तिचे मन काही बदलले नाही. आमच्या पोटी निरोगी मुले जन्माला यावी अशी प्रार्थना आम्ही केली, पण आम्हाला मात्र झाली ती आजारी मुले किंवा मूलच झाले नाही. धंद्यात भरभराट व्हावी म्हणून आम्ही परमेश्वराला प्रार्थना केली, पण तिथं काहीच प्रगती झाली नाही. ज्या प्रिय व्यक्तीवर आम्ही अवलंबून होतो त्या व्यक्ती देवाच्या करणीमुळेच आमच्यापासून हिरावल्या गेल्या. नंतर आम्ही मद्यपी बनलो आणि तीच गोष्ट थांबवण्यास आम्ही देवाला सांगितले, पण काही झाले नाही. ही सर्व जखम सर्वात क्रूर होती. आम्ही उद्गारलो, धिक्कार असो या परमेश्वराचा आणि या श्रद्धेच्या विषयांचा. असा आम्ही बालिश दारुडा आहे. हे ते लहान मूल सांताक्लॉजकडे अशक्य मागण्या करताना त्या उदाहरणातून कुमारेस नावाच्या दारुड्याला सांगितलेलं आहे. मी काय करतो? उर्मटपणानं त्या परमेश्वराचा धिक्कार करतो. श्रद्धा, विश्वास या गोष्टींचा धिक्कार करतो. दारूत बुडतो, रागात बुडतो, खुंशीत बुडतो, तिरस्कारात बुडतो, दोष लावण्यात बुडतो. मी नुसता बुडतोच बुडतो, कारण माझ्या अंतःकरणामध्ये दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये, अगदी परमेश्वराच्याही बाबतीमध्ये उर्मटपणा, तिरस्कार आणि तुच्छता ही ठासून भरलेली. हे एकंदर यावरून अल्कोहोलिक्स अनोनिमस मला सांगतं. हे माझं आपलं नाही मित्रांनो. आणि त्यामुळं मग कुमारेसनी स्वतःला प्रश्न विचारायचा असतो इथं. अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतो, तुला गरज असेल तर घे कार्यक्रम बाबा, आमची काही जबरदस्ती नाही. आम्ही कार्यक्रम घेतला, आमचं बरं भलं झालं, आमच्या स्वतःच्या बाबतीतलं सत्य आम्हाला कळलं, आम्ही सुधारायला सुरुवात केली. कशी सुधारायला सुरुवात केली? आजच्या प्रतिबिंबात सांगितले पहा. आजचं प्रतिबिंब काय सांगतं की पायऱ्यांचे आचरण करणाऱ्या व्यक्तीला हळूहळू गती मिळते, हे मला कळून आले आहे. गती मिळते म्हणजे काय? हळूहळू डेव्हलपमेंट होते. पायऱ्यांचे आचरण करणाऱ्या व्यक्तीची हळूहळू प्रगती होते. सूचित केलेल्या म्हणजे सुचवलेल्या तत्वानुसार, म्हणजे पायऱ्यात दिलेल्या सूचनानुसार मी जगण्याचा प्रयत्न करतो किंवा मी जगायला सुरुवात करतो, हाच प्रगतीचा खरा अर्थ आहे. आध्यात्मिक पूर्णतेचा नव्हे तर आम्ही आध्यात्मिक प्रगतीचा दावा करतो, असं जे अल्कोहोलिक्स अनोनिमस प्रस्तावनेत सांगतंय, जी खात्री देते, जे आश्वासन देते, ते वाक्य इथं सिद्ध होतं. पण केव्हा?
पायऱ्यातील सूचनांचं आचरण केल्यामुळं मी आज म्हणू शकतो की आयुष्याबद्दल, व्यक्तींबद्दल आणि ईश्वराशी संबंधित कुठल्याही गोष्टीबद्दलचा माझा दृष्टिकोन हा परिवर्तन झाले, माझ्या दृष्टिकोनात परिवर्तन झालंय आणि त्यामध्ये सुधारणा झालेली आहे. हे केव्हा आहे मित्रांनो? आम्ही पायऱ्यात दिलेल्या सूचनाप्रमाणे जर आमच्या सोबत स्वतः सोबत वागलो तर. हे माझा वैयक्तिक कृतीचा कार्यक्रम आहे. मी स्वतः सोबत ज्या वेळेला प्रेमानं, स्वतः सोबत ज्या वेळेला खरेपणानं, प्रामाणिकपणानं, स्वतःमध्ये सुधारणा व्हावी या इच्छेनं मी ज्या वेळेला अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या ह्या कार्यक्रमाचा, या सूचनांचा स्वीकार करतो, त्याचं आचरण करायला सुरुवात करतो, त्यावेळेला मला चांगला अनुभव यायला लागतो. आणि म्हणून मी नेमका कसा आहे हे अल्कोहोलिक्स अनॉनिमस त्यावेळेचे बांधव आपल्या स्वतःच्या अनुभवातून सांगतात की काही दारुडे असे असतात, काही दारुडे असे असतात. मी कशात होतो तर मी ह्यात होतो, मी त्यात होतो. आता ए बरोबर आमची जेव्हा गाठ पडली तेव्हा अवज्ञा करण्यामागील आमची चुकीची भूमिका आम्हाला उमजली. येस, अवज्ञा करणे, उर्मटपणा परमेश्वराविषयी आणि व्यक्तींच्या विषयी जे उर्मटपणाचं माझं वागणं होतं त्याविषयी मला जाणीव, माझी भूमिका म्हणजे ते मी का करत होतो, त्यामागची माझी विचारसरणी काय होती हे आम्हाला कळलं केव्हा ए बरोबर आमची गाठ पडली तेव्हा. आता ए बरोबर गाठ पडली म्हणजे भेट झाली, केव्हा होऊ शकते हो? मीटिंगला नुसतं येऊन भेट होते का? अल्कोहोलिक्स अनॉनिमसची नुसती मीटिंग केली म्हणजे एची माझी गाठ पडली असं आहे का? भेट झाली असं आहे का? तसं नाही आहे. कुमारेसचा अनुभव सांगतो, जोपर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमसला मी स्वीकारत नाही, दुसऱ्या पायरीत सांगितलेली विनयशीलता, मी जसा आहे तसा स्वीकार करायचा आहे. मी जसं इतर व्यक्तिस्थिती परिस्थितींचा ते जसे आहेत तसा स्वीकार करायचा आहे, तसंच मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमात ज्या दिलेल्या सूचना आहेत त्या जशा आहेत तसा मी त्याचा स्वीकार करणं म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसला मी भेटणं, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला भेटणं. ही विनयशीलता आहे. स्वतःची बुद्धीच्या पलीकडं मला विनयशीलता पहिल्यांदा स्वीकारायला जी सांगितली ती ह्या 3 गोष्टीच्या बाबतीत सांगितले. आणि इथं हे वाक्य जे सांगतं की अवज्ञा करण्यामागील आमची चुकीची भूमिका आम्हाला उमजली, ती केव्हा उमजू शकते? ज्यावेळेला मी दुसऱ्या पायरीचं वाचन करतो, दुसऱ्या पायरीबद्दल ऐकतो आणि मग मी स्वतःमध्ये ते प्रश्न विचारतो की कुमार तू तसा आहेस का रे बाबा? सत्य बोलायचं बरं का, खरं बोलायचं. तुझं आयुष्य लागलंय दावाला, दावणीला लागलंय, बरबाद झालायस. तुला जर सुधारायचं असेल, चांगलं जगायचं असेल तर तू स्वतःशी खरं बोल. हा स्वतःशी खरं बोलण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे दुसऱ्या पायरीत हे मला विनयशीलता सांगितली, स्वीकाराबद्दल. देवाची आमच्या संबंधात काय इच्छा होती हे आम्ही कधीही विचारले नव्हते. कधी विचारलं होतं का मी देवालाच हिंगलत नाही तर मी घरातल्या बाकीच्या बाहेरच्या दारच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, घरच्यांना कशाला विचारतोय? तुमची इच्छा काय हे मी कधी विचारलं का? जाणून घेतलं का? कधीच नाही. मी माझ्यासोबतच्या व्यक्तींची काय इच्छा आहे हे कधीच जाणून घेतलं नाही, कारण मी परमेश्वरालाही हिंगलत नव्हतो, तुच्छ मानत होतो, कमजोर मानत होतो परमेश्वराला. उलट काय करत होतो मी? त्याची इच्छा काय आहे हे जाणून घेतलंच नाही कधी आयुष्यभरात मी. उलट मी ऑर्डर देत होतो परमेश्वराला. माझ्या प्रार्थना म्हणजे कशा होत्या? आज्ञा. देवानं माझी आज्ञा पाळायची. देवा तू हे कर, देवा तू ते कर, देवा तू असं कर, देवा तू तसं कर. लहान पोर जसं बालिशपणानं सॅन्टाक्लॉजकडे काय काय मागतं तसं मी देवाकडे मागत होतो. देवाची इच्छा काय आहे माझ्यासाठी हे मी समजूनच नाही घेतलं. मी त्या परमेश्वराला मला काय पाहिजे हेच सांगत होतो, किंवा माझ्याविषयी देवानं काय इच्छा धरायची हे मी ऑर्डर देत होतो, देवाला आज्ञा देत होतो. याला उर्मटपणा म्हणतात. हे पायऱ्यांचा कार्यक्रम घेतल्यानंतर लक्षात यायला लागलं मित्रांनो, कोणताही माणूस देवावर विश्वास ठेवणे व त्याची अवज्ञाही करणे या गोष्टी एकाच वेळी करू शकत नाही हे आम्हाला दिसून आले. केव्हा दिसून आले? अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आल्यानंतर, या कार्यक्रम घेतल्यानंतर आणि ती विनयशीलता स्वीकारायला सुरुवात केल्यानंतर लक्षात हे आलं की मी देवावर विश्वासही ठेवतो आणि देवाशी उर्मटपणानेही वागतो. मी माझ्या प्रार्थना कशा असतात? किती विचित्र मानसिक आजार असलेला मी दारुड आहे की मी देवावर विश्वास ठेवतो म्हणूनच तर मी प्रार्थना करतो ना. पण मी प्रार्थना करतो म्हणजे काय करतो? देवाला ऑर्डर देत असतो, देवा माझ्या पद्धतीने हे मला मिळू दे, देवा मला हे हवंय, अशी तुझी इच्छा असू दे. मी म्हणतो तसंच, मला पाहिजे तसंच, माझं जे आहे तसंच, ते देवानं देखील ऐकावं. म्हणजे ॲट ए टाइम मी देवावर विश्वास ठेवतो असंही माझा विचार असतो आणि ॲट ए टाइम त्याच वेळेला मी देवाला आज्ञा देत असतो. माझ्या गुलामासारखं मी वागवत असतो देवाला. त्याला उर्मटपणा म्हणतात. श्रद्धा म्हणजे विश्वास, भरवसा.
अवज्ञा नव्हे. श्रद्धा म्हणजे काय? फेथ म्हणजे काय? बिलीफ. श्रद्धा म्हणजे विश्वास आणि भरवसा, उर्मटपणा नव्हे. हे अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर या पायरीच्या कार्यक्रमात लक्षात आलं मित्रांनो. या श्रद्धेची फळं आम्ही ए मध्ये पाहिली. ही फळं पाहिली, या श्रद्धेची फळं, या श्रद्धेचा परिणाम आम्ही कुठं पाहिला? ए मध्ये पाहिला, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये पाहिला. तो मला कुठं दिसू शकतो मित्रांनो? ज्या बांधवाच्या मध्ये, भगिनीच्या मध्ये कार्यक्रम काम करतो, ज्यांनी कार्यक्रमामधली दुसऱ्या पायरीत सांगितलेली विनयशीलता स्वीकारलेली आहे, ती विनयशीलतेला प्राधान्य दिलेलं आहे, त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये, त्यांच्या विचारामध्ये मला श्रद्धेतून निर्माण होणारा जो चांगला परिणाम आहे, ज्याला फल असं म्हटलेलं आहे, ते मला ए मध्ये आल्यानंतर काय झालं? दिसलं. अनुभवातून आमचा विश्वास बसण्यासाठी मला हे प्रत्यक्ष घडताना दिसावं लागतं. येस. जो बांधव म्हणतो आम्ही काही कार्यक्रम घेतला नाही, तुम्ही काही कार्यक्रम घ्यायची गरज नाही, फक्त पहिल्या गोटापासून लांब राहा, त्याच्यात श्रद्धेची फळं दिसतील का? मला नाही दिसणार. कारण त्याच्यामध्ये मला काय दिसू शकतं? उर्मटपणा. देवाला ऑर्डर देण्याचा उर्मटपणा मी जसा करतो तसाच तो पण बांधव करतोय. आम्हाला काही कार्यक्रमाची गरज नाही. मग अशा बांधवामध्ये मला दिसेल का श्रद्धेचं फळ? नाही दिसणार. मग मला कुठल्या बांधवाची सोबत करावी लागेल? स्टिक टू द विनर्स, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मधली एक स्लोगन आहे. विनर्स म्हणजे कोण? ज्यांनी स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवून स्वतःला नमवलं आहे, ते विनर्स आहेत. ज्यांनी स्वतःच्या अहंकाराचं खच्चीकरण स्वतः करत आहेत 24 तास फक्त आजच्या दिवस या नियमानं, ते विनर्स आहेत. जे स्वतःचा ताठा रोज स्वतः उतरवत आहेत, ते विनर्स आहेत. आणि ते शक्य होतं केवळ कार्यक्रमात दिलेल्या साध्या छोट्या सोप्या सूचनांचं स्वीकार आणि पालन करून. मद्याच्या अंतिम महासंकटापासून, म्हणजे अंतिम महासंकट कोणतं आहे? दारूचं. दारूमुळं मृत्यू, मरण, त्या मृत्यूपासून बचावलेले स्त्री पुरुष इतर दुःख व सत्व परीक्षांना सामोरे जाऊन त्यांना ओलांडून पुढे जाताना आम्ही ते पाहिले. येस. कुमारेस असाच होता ना, मृत्यूच्या दाढेत पोचलेला, सगळं संपलेला. अशा अनेक बांधव कुमारेसला दिसले की ज्यांनी त्या मृत्यूपासून बाहेर पडले, त्या मृत्यूच्या तावडीतून बाहेर पडले. आणि मृत्यूच्या तावडीतून बाहेर पडले, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आले, पण त्यांची दुःख, त्यांच्या समोरची संकट ही संपलेली नव्हती. अल्कोहोलिक्स अनॉनिमस त्या संकटावर मात कशी करायची त्यासाठीची ताकद देतं. दुःखावर मात कशी करायची त्यासाठीची ताकद देतं. दुःख हटतील, हे होईल, असं होईल, तसं होईल, ह्या हवेतल्या गोष्टी अल्कोहोलिक्स अनॉनिमस बिलकुल करत नाही. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. आध्यात्मिक प्रगती साधा, भौतिक प्रगती साधेल. सिंपल मध्ये सांगितलेलं आहे, तेच इथं सांगितलंय. पण हे मला दिसलं पाहिजे. हे मला दिसण्यासाठी कार्यक्रम स्वतःच्या अंतःकरणापासून स्वीकारणारे बांधव, ज्यांना कार्यक्रमाचा चांगला अनुभव आहे, अशा बांधवांची माझी भेट झाली पाहिजे. समूहाचा उद्देश हा आहे. समूहाचा उद्देश म्हणजे केवळ येऊन बडबड करून जाणं, तुझ्यापेक्षा मी कसा चांगला आणि माझ्यापेक्षा तू कसा वाईट, हे दाखवण्यासाठी नाही आहे. समूहाचा उद्देशच हा आहे की जिथं कार्यक्रमाची ताकद बांधवांच्या आचरणातून, वागण्या बोलण्यातून नवागताला दिसली पाहिजे. तर नवागत हे म्हणू शकतो की अनुभवातून माझा विश्वास बसला की माझ्याहून महान शक्तीच माझा मानसिक निरोगीपणा परत मिळवून देऊ शकेल. म्हणून इथं दिसले, आम्ही पाहिले असं लिहिलेलं आहे बरं का, असं लिहिलेलं नाही का? या श्रद्धेची फळे आम्हाला दिसली असं लिहिलेलं आहे. दिसली. दुसरं काय लिहिलंय? मृत्यूपासून वाचलेले, दारूमुळं जो काही मृत्यूच्या दाढेत पोचले होते, त्या मृत्यूपासून वाचलेले जे दारुडे स्त्री पुरुष यांच्याकडून काय होत होतं? इतर दुःख आणि सत्व परीक्षांना सामोरं जाऊन त्यांना ओलांडून पुढं जाताना काय झालं? आम्ही पाहिले. येस. नवागताचं म्हणणं काय आहे? नवागताला काय दिसलं पाहिजे? हे दिसलं पाहिजे. अजून काय लिहिलं? अशक्य परिस्थितीपासून पळून न जाता किंवा दुसऱ्यांना दोष न देता
अशी अशक्य परिस्थिती शांतपणे स्वीकारत असलेली माणसे आम्ही तिथे पाहिली. अनुभवातून आमचा विश्वास बसला. त्या अनुभवातून विश्वास बसण्यासाठी माझ्या समूहामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये कार्यक्रमाचं आचरण करणारे बांधव कसे वागतात. आता कार्यक्रमावर एखादा बांधव आहे की नाही हे कसं ओळखायचं ते पण इथं सांगितलंय ना, की आयुष्यात येणाऱ्या दुःखांना संकटांना सामोरं जाऊन त्यांना ओलांडून पुढे जाण्याची ज्यांच्यात शक्ती आलेली आहे कार्यक्रमामुळं, ते श्रद्धा ज्यांच्यात वाढती आहे, जी परमेश्वराची इच्छा काय आहे हे समजून घेण्यासाठी कार्यक्रमाचं आचरण करतात, तिथं आम्हाला ती श्रद्धा दिसते. अशक्य परिस्थिती शांतपणानं स्वीकारण्याची क्षमता कार्यक्रमामुळं ज्या बांधवांच्या मध्ये आलेली आहे ते दिसलं. कारण ही दारुड्याच्या मध्ये कार्यक्रम अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा जो साधा सोपा आहे ना, इतर अनेक मार्ग आहेत पण सगळ्यात ताकदवान परिणामकारक प्रभावी मार्ग म्हणजे 12 स्टेप प्रोग्राम आहे. अशी माणसं आम्ही तिथं पाहिली. तेव्हा आमचा अनुभवातून विश्वास बसला. आता ह्या सर्व बांधवांचे जे कार्यक्रमाचं आचरण करतात आणि स्वतःच्या आयुष्यात ही शांतता स्थिरता मिळवत आहेत, त्यांना पाहिल्यानंतर काय लक्षात आलं तर बांधव म्हणतो ही नुसती पोकळ श्रद्धा नव्हती. पोकळ श्रद्धा म्हणजे काय? नुसतंच अवडंबर दाखवायचं, फक्त बडा घर पोकळ वासा, नुसतंच दाखवायचं, नुसतंच झगामगान ह्याला बघा असं वागायचं, त्याला पोकळ म्हणायचं. नुसतंच टिळे माळा गंध सगळं चालू आहे, अंतःकरणात भकास, सगळा स्मशान घाट आहे. माझ्यासारखा दारुडा असा असतो, देवावर विश्वास पण आहे आणि देवाला उर्मटपणानं आज्ञा पण देतो, देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे, आणि देवा मला तू हे दिलं नाहीस म्हणजे तुझ्यात काही अर्थ नाही, देवा तुझा मला काही उपयोग नाही, असा तुच्छपणा करणारा, दोन्ही परस्पर विरोधी विचारांनी मी एकत्र भरलेला असा दारुड आहे. पण कार्यक्रमाच्या सूचनांचं पालन मी ज्यावेळेला करायला लागतो त्यावेळेला ती श्रद्धा, खरी श्रद्धा जी आहे तिचा अनुभव मला येतो, म्हणजे ते मला दिसतं ना प्रत्यक्ष. ही नुसती प्रोकळ श्रद्धा नव्हती, सर्व परिस्थिती ठरवणारी, प्रत्यक्ष सहाय्यभूत कार्य करणारी, कृतिशील अशी ही श्रद्धा होती. येस. आता अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, अल्कोहोलिक्स अनॉनिमस एका ठिकाणी म्हणतं की श्रद्धा ही कृतीविना काय म्हणतात डेड आहे. फेथ इज डेड विदाउट ऍक्शन. प्रार्थना कृतीविना डेड आहे, म्हणजे काय? निरुपयोगी आहे. पण इथं हा बांधव सांगतो की आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो, दुसऱ्या पायरीचा कार्यक्रम घेतला, त्यावेळेला आम्हाला हे 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 दिसलं, आम्ही हे पाहिलं, आणि ह्या ज्या बांधवांची कार्यक्रमावरची श्रद्धा जी होती ती पोकळ नव्हती बरं का, ती कृतीनं पूर्ण होती. श्रद्धेला कृतीची जोड असावी लागते, आणि कृती म्हणजे काय? पायऱ्यात सांगितलेल्या सूचनांचं आचरण. यासाठी यस, आता आला बघा तो परत एकदा शब्द आला, विनयशीलता. यासाठी विनयशीलतेची कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ती आपण मोजावयाचीच, असा निर्णय आम्ही लवकरच घेतला. ओके. तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस विनयशीलता परत आला बघा शब्द. का सांगते असं? दुसऱ्या पायरीचा अनुभव मला यायचा असेल, मला अनुभवातून विश्वास बसावा अशी माझी इच्छा असेल, मला मानसिक निरोगीपणा हवा आहे का हा पहिला प्रश्न, मला शहाणपणानं वागता यावं, माझं आयुष्य सुधारावं, मी एक उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून घडावं अशी माझी इच्छा आहे का, की दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहून मला उर्मटपणानं, तिरस्कारानं, अहंकारानं, माजोरीपणानं, मिजाजखोरपणानं, बढाईखोरपणा, चढाईखोरपणा, चहाडखोरपणा तसाच चालू ठेवायचा आहे? हे त्या दारुड्याला दिलेलं स्वातंत्र्य आहे. तुला तू बघ काय करायचं, तुझ्यावर आमची जबरदस्ती नाही. पण विनयशीलता जर तुझ्या अंतःकरणात असेल तर तुला या गोष्टी दिसायला लागतील. हा अनुभव तुला पण यायला लागेल. कुठला अनुभव? की आमच्याहून महान शक्तीच आमचा मानसिक निरोगीपणा किंवा विवेक परत मिळवून देऊ शकेल. या गोष्टीवर अनुभवातून विश्वास यायचा असेल तर श्रद्धा निर्माण व्हावी लागेल. आणि जर तुझ्या अंतःकरणात श्रद्धा निर्माण व्हावी असं तुला वाटत असेल तर तुझ्या अंतःकरणामध्ये तू जे तुझ्या बुद्धीला परमेश्वराच्या सिंहासनावर ठेवलेस तिथून तुझी बुद्धी बाजूला काढ
आणि विनयशीलता म्हणजे स्वतःचा जसा आहेस तसा सत्य परिस्थितीत सत्यस्थितीत स्वीकार कर. इतरांचा जे जसे आहेत तसा सत्यस्थितीत स्वीकार कर आणि डोळे उघडे ठेवून स्वतःकडं आणि इतरांच्याकडं म्हणजे कोण, इतर म्हणजे कोण, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मधले बांधव, त्यांच्याकडं पहा. म्हणजे त्या उच्च शक्तीचा अनुभव तुला प्रत्यक्ष दिसेल, तुला प्रत्यक्ष पाहता येईल. आणि त्यांच्यातला जो कृतिशील श्रद्धा, त्यांच्यातली कृतिशील प्रत्यक्ष कृतीमध्ये प्रत्यक्ष आचरणात ते जे कार्यक्रमाच्या सूचना आणतायत, त्यामुळं त्यांची जी श्रद्धा आहे भरभक्कम अशी फुलणारी फळणारी अशी पोषण होणारी अशी जी वाढणारी श्रद्धा आहे की ज्यामध्ये ते परमेश्वराच्या इच्छेमध्ये जगण्यासाठी 24 तास फक्त आजचा दिवस एवढ्याच कालावधीसाठी रोज रोज धीरानं संपूर्ण मनानं विनम्रतेनं प्रत्यक्षात चालतात, या मार्गावर चालतात, ते तुला दिसतील. आणि मग ही विनयशीलताच तुझ्या अंतःकरणात उच्च शक्तीविषयी श्रद्धा निर्माण करू शकेल. तुझ्या कल्पनेतल्या, तुझ्या विचारातल्या, तुझ्या स्वप्नातल्या परमेश्वराच्या चमत्कारी रूपाचा काही उपयोग नाही इथं, कारण त्या कल्पना आहेत. माझ्यासारख्या दारुड्याला ते चालत नाही, कारण पवित्र ग्रंथ कसे मूर्खपणाचे आहेत आणि हे धार्मिक तत्व कशी निरुपयोगी आहेत आणि हे धार्मिक नेते जे आहेत ते कसे काय उपयोगाचे नाहीत, याबाबत मी तिरस्कारानं आणि तुच्छतेनं उर्मटपणानं आयुष्यभर तेच केलेलं आहे. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस विनयशीलता ही अत्यंत महत्वाची गोष्ट दुसऱ्याच पायरीत सांगतं. जर पहिल्या पायरीमध्ये मी स्वतःला पाहिलेलं असेल की मला नमवता येत नाही स्वतःला, माझं ताठं कमी करता येत नाही, मला माझी स्वेच्छा सोडता येत नाही, मला देव असल्यासारखं वागणं सोडता येत नाही, मीच देव असल्यासारखं वागणं सोडता येत नाही, मी या गोष्टीसमोर माझ्या स्वतःच्या गोष्टींसमोर पराभूत झालेलो आहे, हतबल आहे, हे पाहिल्यानंतर दुसऱ्या पायरीत मला ॲक्च्युअल दुसऱ्या पायरीत त्यावरचा उपाय सांगितलेला आहे. आणि मग ती माझ्याहून महान शक्ती जर मला पाहिजे असेल, ती गिफ्ट, श्रद्धेची भेट, गिफ्ट ऑफ फेथ मला पाहिजे असेल, तर सिंपल साधी गोष्ट सांगितली आहे. तुझ्या बुद्धीनं तू तुझ्या स्वतःला परमेश्वर मानतोयस ते बाजूला ठेव, दुसऱ्या नंबरवरती ते येऊ दे आणि बघ, अनुभव घे. जर विनयशीलता विनम्रता तुझ्या अंतःकरणात तू स्वीकारलीस, पहिलं प्राधान्य विनयतेला दिलंस, विनयशीलतेला दिलंस, तर बघ तुला त्या श्रद्धेच्या मदतीची गिफ्ट मिळते की नाही. अनुभव घे. कारण दारुडा माझ्यासारखा अनुभवावर विश्वास ठेवतो. कितीही कुणीही कसंही समजावून सांगितलं, प्रेमानं सांगितलं तरी दारुडा स्वीकारत नाही माझ्यासारखा. आणि त्यामुळं विनयशीलता या शब्दावरती आपण बोललो, कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये कार्यक्रमाचं आचरण सहज सरळ व्हावं आणि आयुष्य सुधारावं अशी माझी प्रामाणिक इच्छा असेल तर त्या सूचनांचा, त्या तत्वांचा, प्रस्तावांचा, असं वेगवेगळी नावं दिली त्या पायऱ्यातल्या सूचनांना, तर ते मी स्वीकारायचं आहे. ते स्वीकारण्यासाठी विनयशीलता हे माध्यम आहे. धन्यवाद चेअरमन साहेब, धन्यवाद सर्व बांधवांनो. आता येत्या गुरुवारी आपण शेवटचे 2 पॅरेग्राफ वाचणार आहोत आणि दुसऱ्या पायरीवरचं वाचन विश्लेषण थांबवणार आहोत. कुणाला काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. माझ्या अनुभवातून मला जशी उत्तरं मला मिळालेली आहेत ती मी तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे धन्यवाद चेअरमन साहेब, धन्यवाद बांधवांनो. आपली रजा घेतो.